रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकर्ता बैठक उत्साहात पार पडली। पक्षवाढीबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीला जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवी डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराटे, जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, महिला जिल्हा उपाध्यक्ष रशिदा गोदड, तालुका प्रमुख मैरेश पाटील, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम यांनी आगामी उपक्रमांची माहिती देत कार्यकर्त्यांना पक्ष बळकटीसाठी सक्रिय राहण्याचं आवाहन केलं। हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। जानेवारी महिन्यापासून या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आता मे महिन्यापासून या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा पातळीवर करण्याचे आदेश आणि सूचना आम्हाला मिळाल्यानंतर त्याचं नियोजन या जिल्हा बैठकीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मे महिन्यापासून ही सुरुवात होईल। मे महिन्यात ज्येष्ठ शिवसैनिकांच्या बैठका घेणं, त्यांचे संवाद साधणं, तालुकास्तरीय गाठीभेटी घेणं, त्यांचा सन्मान करणं, अशा प्रकारचे कार्यक्रम होतील। जून महिन्यामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन जो 19 जूनला नेहमी असतो, त्यानिमित्ताने काही विशेष कार्यक्रम, नंतर वृक्षारोपण आहे, वृक्षदिंडी पूरक पर्यावरणपूरक कार्यक्रम आहेत आणि त्याचबरोबर आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धांचं आयोजन, जी प्राथमिक फेरी होणार आहे तिचं आयोजन देखील करण्यात येणार आहे। जुलै महिन्यामध्ये मनामनातील बाळासाहेब म्हणजे सर्व घटकातील लोकांना बाळासाहेब कसे वाटले, काय भावले याबद्दलचे विचार हे करून त्याबद्दलचे एक व्याख्यानमाला आयोजित होणार आहे। आणि मग त्याच जुलै महिन्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे, 27 जुलै। युवा नेते आदित्य ठाकरेंचे 12 जुलैला वाढदिवस आहे। या निमित्तानं विविध कार्यक्रम करत असताना प्रामुख्यानं इनडोअर स्पर्धा म्हणजे कॅरम, बुद्धिबळ अशा कारण पावसाळ्यात दिवस आहेत आणि म्हणून त्या पद्धतीचं आयोजन करायचा या ठिकाणी आम्ही नियोजन केलं आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये 13 ऑगस्ट हा साप्ताहिक मार्मिकचा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्तानं मार्मिक विशेष कार्यक्रम म्हणून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व्यंगचित्र स्पर्धा होईल, महिलांचे मेळावे होतील, हळदीकुंकवाचे कार्यक्रम होतील आणि महिलांचे स्पर्धात्मक कार्यक्रम होतील। कारण त्या याच्यात श्रावण महिना सुरू होतोय म्हणून महिलांना त्या दिवसात आपण प्राधान्य दिलेलं आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये शोध नवमूर्तिकारांचा, ह्या संकल्पनेनुसार जे बालमूर्तिकार आहेत नवनवीन, त्यांचा शोध घेता त्यांच्याकडून गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येईल। कारण त्या महिन्यात गणेश उत्सव आहे आणि म्हणून त्या स्पर्धेचं देखील आयोजन होणार आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रशासकीय पातळीवर ग्राम स्वच्छता अभियान चालू असतं। मग ग्राम स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर आम्ही संकल्पना अशी केली आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे माझं गाव सुंदर गाव स्वच्छ गाव या संकल्पनेत 30 स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करायची आहे। मग कोण पंचायत समिती स्तरावर करून, कोण तालुका स्तरावर करेल, त्याचं देखील आयोजन होणार आहे। आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये बाल दिन आपण साजरा करतो, त्याच पार्श्वभूमीवर बालचित्रकारांच्या चित्रकला स्पर्धा आणि विविध कलागुण दर्शनाचे कार्यक्रम छोट्या मुलांचे देखील होतील। आणि डिसेंबर महिन्यामध्ये तालुकास्तरीय विभागस्तरीय शिवसैनिक महिला युवा मेळावे, जाहीर सभा यांचं आयोजन होणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये खरं तर 7 जानेवारी हा ममता दिन म्हणून साजरा करतो आपण, म्हणून त्याच्या आधी एक दिवस म्हणजे 5 जानेवारी आणि नंतरचा एक दिवस 7 जानेवारी म्हणजे 5, 6, 7 3 दिवस ममता दिनाच्या निमित्तानं विविध महिलांचे कार्यक्रम त्या ठिकाणी आपले आयोजित करायचे आहेत। आणि मग एकंदरीत जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ 23 जानेवारीच्या मागे पुढे हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे। त्यामध्ये लोककलेचा महोत्सव त्याचं आयोजन आहे। त्याच्यामध्ये पारंपरिक लोककला आहे, नमन आहे, भजन आहेत, पारंपरिक फूड आहेत इत्यादीचा कार्यक्रम होईल। आणि ह्याच बरोबरीनं तालुक्यातले जे काही मान्यवर पदाधिकारी आहेत, जे हितचिंतक आहेत, ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, ज्यांनी आर्थिक मदत केली आहे, सगळ्यांचा सन्मान सोहळा आणि त्यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम देखील या निमित्तानं होणार आहे। आणि हे सगळं वर्षभर करत असताना प्रासंगिक स्वरूपानुसार ह्या तालुक्यातल्या जिल्ह्यातले जे काही स्थानिक विषय आहेत त्या विषयाला वाचा फोडण्यासाठी मोर्चा, आंदोलनं ह्या सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम देखील करण्याच्या सूचना या निमित्तानं आम्हाला दिलेल्या आहेत आणि आपण त्या या ठिकाणी या सगळ्या जिल्हा कार्यक्रमांवर ठेवल्या आहेत। आणि त्याचबरोबरीनं प्राधान्याने नवीन सभासद नोंदणी आणि मतदार यादीचं निरीक्षण आणि मतदार यादी अपडेट करण्यासाठीचे प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचे। एकंदरीत या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं प्रत्येक शिवसैनिक सजग कसा राहील, प्रत्येक शिवसैनिक जागा कसा राहील आणि शिवसेना बांधणीसाठीचं योगदान कसं राहील हा प्रयत्न या नियोजनाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतोय। आणि कार्यकारिणीमध्ये उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे आणि हे सगळ्यांची माहिती प्रत्येकाने जिल्हा कार्यकारिणीकडे द्यायची आहे आणि दर महिन्याला हे अपडेट आमचं शिवसेना भवन पक्षप्रमुखांकडे निश्चितपणे जाईल हा विश्वास देखील या ठिकाणी आहे। यासाठी
आम्हाला जे एक निरीक्षक म्हणून नगरसेवक दिलेले आहेत ते सचिन पाटील नगरसेवक मुंबईचे आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहभाग असणार आहे. आणि शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब यांचं सतत मार्गदर्शन आणि त्यांचं जे निरीक्षण आहे ते देखील आम्हाला या कामाला उपयोगी पडतंय. इथे या ठिकाणी बाळमाने साहेब आहेत, आमचे सगळे पदाधिकारी आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून हे जन्मशताब्दी वर्ष अतिशय उत्साहानं उमेदीनं साजरा करण्याचा संकल्प आजच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये केलेला आहे. दरम्यान शिवसेना कार्यालयात नवनिर्वाचित तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.